2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। योगेश कदम यांची हकालपट्टी करा अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। परवांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्याबाबतचा निर्णय। योगेश कदम आधीपासूनच परबांच्या टार्गेटवर रस्त्यावर उतरायचा तर उतरा। रामदास कदम यांचा परबांना प्रत्युत्तर। गुंडा निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा। रोहित पवारांचा विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप। भाजपाचे माध्यम प्रमुख नवरा बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळाचे एकत्रित फोटो ट्विट। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन सुरू होतं का? बन यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। घायवळांना शाळेला केलेल्या मदतीस सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मागील विधानसभेत निलेश घायवळ रोहित पवारांचे कार्यकर्ते होते। साथीच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारू नये, तानाजी सावंतांची टीका। योगेश कदमाने चुकून परवाना दिला असेल मात्र तो रद्दही करता येतो। परवाना देण्याची कारण योगेश कदमच सांगू शकतील। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। डान्स चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडून अजून काय अपेक्षा? शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदमांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। महायुती सरकारने लाडका गुंडा योजना आणावी आणि राज्यात गुंडांचं पालनपोषण करणार एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका। गुंडा निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार तर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज।